सुस्वागतम् सत्यं शिवं सुंदरम्। आता एक 14 वर्षी 14वा वर्धापन आपण साजरा करत आहोत. या 14व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हा शिक्षण सप्ताह साजरा केला जातो. अध्ययनाध्यापन साहित्य, पायाभूत संख्या ज्ञान असेल, साक्षरता अभियान असेल, क्रीडा दिन, सांस्कृतिक दिन, त्यानंतर युट्यूबची स्थापना आणि कौशल्य विकसन, अध्ययनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, अशा सगळ्या बाबी या आठवड्याभराच्या काळामध्ये सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळेमध्ये साजरा करतात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी ज्यावेळेस आपण स्वीकार घेतो त्याची जे काही उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास, कौशल्य विकास, आपल्यामध्ये आतमध्ये काही कौशल्य आहे त्या कौशल्यांचा विकास करण्याचं काम त्यामध्ये आपल्या ज्या काही आवडी आहेत, आपल्याला जसं वाटतं एखाद्या वाटलं आपण सायन्स अप्लाय करायची, मला शाखा पूर्ण करायची, कॉमर्सची काही विषय घ्यायची, तरी सुद्धा शैक्षणिक धोरणामध्ये त्याचे नियोजन केलेलं आहे. किंवा काही कौशल्य आपल्या अंगी जर असतील, कारण भविष्यामध्ये जर आपल्याला जीवन करायचं असेल तर कौशल्याशिवाय पर्याय नाही. कुठलं तरी कौशल्य कला आपल्याकडे असली पाहिजे, तर कलेचे जोड सुद्धा आपण म्हणून या शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला भाग होत आहे. आता विद्यार्थ्यांचा आपल्या कार्यक्रम त्याच्यामुळे सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय तर समाजामध्ये असणाऱ्या त्या विषयामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आहेत, आपला स्वातंत्र्य सैनिक असेल, सेवानिवृत्त शिक्षक असेल किंवा आणखी काही त्यांच्याकडे एखाद्या विषयाचं खूप काही नॉलेज अशा व्यक्ती सुद्धा आपल्याला शाळेमध्ये बोलावून त्यांच्या मार्फत आपल्याला विद्यार्थी कार्यक्रमाच्या माध्यमातून I like the horse. Next is I. I for ice cream. Do you like to eat ice cream? Yes. How many students like the ice cream? Raise your hand. Very good. Down your hand. A for Jump. we can take the next alphabet is the K. K for E. as well as K for key. Which is your favorite king? Shivaji Maharaj is my favorite king. Next alphabet is the L. L for love. Next alphabet is the M. M for mango. We can make a sentence from the M. I like to eat mango. Yes or no? Yes. Next alphabet is the N. What is this? N. N for Net. N for समोर करायचं की अध्यापनासाठी काही शैक्षणिक साहित्य, भाषा विषयाचं साहित्य, तसं ते भाषा विषय. मग याच्यामध्ये वेगवेगळे वाक्य आहेत, काळातून वाक्य कसं तयार करायचे, शब्दपट्ट्या कशा तयार करायच्या, बरं मूळाक्षर सुरू व्हायचे, पाण्यामात्रेचे 2 शब्द कसे तयार करायचे, सुविधा कशी तयार करायचे, या संदर्भात हे सगळं शैक्षणिक साहित्य आणि ते तुम्हाला वापरायचं. निपुण भारत अध्ययन अध्यापनामध्ये आपल्याला एक शैक्षणिक साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर या शैक्षणिक साहित्य कशा संदर्भात आहे, काय आहे नेमकं, तर आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तुम्हाला दिसतंय का माझ्या हातामध्ये काही कार्ड्स दिसतायत का? काही कार्ड्स आहे. नेमकं काय आहे रे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काही शब्द दिलेले. आता पहिलं ते कार्ड जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एका शब्दाचे भिन्न अर्थ. आपण आता पायाभूतचा पेपर बघितला असेल तर त्या पेपरमध्ये सुद्धा एक शब्द दिलेला असतो, त्याचे अनेक अर्थ तयार होतात, बरोबर आहे. मग अनेक अर्थ कोणकोणते असतात, कसे त्या वाक्याला सुटेबल त्याचा अर्थ लावला जातो. आज आपला दुसरा दिवस आणि ह्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळ्यांना
बोर्डवर विषय लिहिलेला पायाभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिन. संख्या ज्ञान म्हणल्यानंतर काय आलं तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर 9 पर्यंतच्या अंक आहेत, है का नाही? एक digit. आणि त्या अंकापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार करू शकतो. 1 अंकी झालं, 2 अंकी झालं, 3 अंकी झालं, असं आपण सगळ्या जणांना पाठवलं झालेले 10 अंकापर्यंत. 10 अंकापर्यंत म्हणजे आपल्याला सगळ्यांना अब्जापर्यंत संख्यांचं वाचन आणि लेखन करता येतं. भारतामधील गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी कशाचा शोध लावला आपण सगळ्यांना माहिती आहे, शून्याचा शोध लावला, बरोबर आहे नाही? तेव्हा किती अंक तयार झाले? सगळे टोटली 10 अंक. आणि 10 अंक तयार झाल्यानंतर मोठमोठ्या घेऊ शकतो. आणि मग या संख्या आपल्याला सगळ्यांना माहित झाल्यानंतर मग 1 अंकी संख्या किती, 2 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या किती, आणि या संख्या काय झालं कितीवर गेलं. आणि त्या माहिती होत असताना त्याच्यामध्ये मग एकावर एक किती होते, याच्या पद्धतीत दिली झाली, कमी केल्यानंतर काय होतं, वजाबाकी आली, एखाद्या संख्येमध्ये गेल्यानंतर गुणाकार आला. एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर त्याचा आणि आपल्याला एक काढायचं असेल आकाराचा शोध लागला. पूर्ण क्रिया आहे 4 क्रिया कशावर अवलंबून येतात? संख्यावर अवलंबून येतात. आणि हे संख्या ज्ञान आपल्याला सगळ्यांना ज्ञात असणं गरजेचं आहे. आता तुम्ही आपल्याला इथे एक छोटासा खेळ खेळायचा आहे. त्याच्यामध्ये 5वीचे विद्यार्थी असतील, 6वीचे विद्यार्थी असतील, आणि मग संख्या ज्ञानाचं आपल्याला ओळखही करायची आणि त्यांचं वाचनही करायचं. आणि हे जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची संख्या दिली तर त्या ठिकाणी लिहिता वाचता आली तर आपण व्हेरी गुड. झालं का? एक वाकवारे 86,290. Sir. 86,290. 86,290. व्हेरी गुड. चला सगळेजण चे बंधन द्वारा तुझ आडवितो असे शपथ घेतो की शाळा बीट केंद्र तालुका स्तरीय स्पर्धेत होणाऱ्या सर्व क्रीडा प्रकारात मी हिरारीने व उत्साहाने सहभागी होऊन माझ्या उत्तमात उत्तम खेळाचं प्रदर्शन करेल. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडण्यास प्रयत्न करेल. जय हिंद. मग खेळातून आपल्याला या ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी जोपर्यंत 4थीपर्यंत आम्ही खेळ खेळत होतो त्यापर्यंत आम्हाला खूप आनंद आणि असे जमून जायचो. काहीतरी थोडं काळ खाल्लं का परत ऊर्जा यायची, परत आम्ही खेळायला अजिबात आम्हाला थकवा येत नव्हता. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि काळानुरूप खेळापासून आपण लांब चालत आलेलो. लहान असताना आम्ही लगोरी खेळलो,
कॅमेरा खेळलो, पाट्या खेळलो, लपाछपी खेळलो, दोघांवर चौऱ्या खेळलो, खूप खेळ खेळलो. आता पुढे गेले खेळ खेळते. विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास जर घडवायचा असेल तर त्याला सगळ्यात उत्तम पर्याय आहे खेळ. खेळातून आपली एनर्जी खर्च होते, एनर्जी पुन्हा शरीर आणि मन आणि बुद्धी या तिघांना जर तल्लीन करायचं असेल तर खेळ. आज एक खेळाचा तास वगैरे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह का वाटतो? बाहेर गेल्यानंतर काहीतरी आपली ऊर्जा खर्च होणार आहे, पुढे धिंगाणा मस्ती होणार आहे, काहीतरी होणार आहे. बाहेर गेल्यानंतर मुलांच्या प्रमाणामध्ये आपल्याला फोटो मिळतो. वर्गात बंदिस्तामध्ये आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये औषधे मिळत नाही. मग बाहेर गेल्यानंतर प्रसन्न वातावरण असतं, खेळायला भेटतं, दाखवायला भेटतं, गप्पा मारायला मिळतात. आउटच वाढलं. तो विद्यार्थी 8वीचा की तुझी मुलं काय आवाज होती? 8वीची. तो 8वीचा आहे. 8वी कोणाची? आमची. हा आमचा वर्ग आहे. ती जी संघ भावना निर्माण होते, तो मुलगा कोण आहे तुम्हाला माहित नाही. तुमच्याच वर्गातला आहे, तुमच्या जे भांडण झालेलं आहे, तो काळा आहे, मोगळा आहे, गोरा आहे. तो पुढं होतं का? असं घरात होतं, बाहेर होतं. ही प्रक्रिया होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे काय? खेळाशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. शारीरिक, मानसिक, बौद्धिक ह्या सगळ्या गोष्टींची जर प्रगती करायची असेल, आपली शारीरिक क्षमता वाढवायची असेल, आपल्याला आनंदी जगायचा असेल तर खेळाशिवाय. ओहा कैसा अंबरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. ओलांडोनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. जीव बिचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा.
कधी आता डिजिटल तंत्रज्ञान चालू शकत नाही. बोलताना वेळेला मोठं जातं की मोबाईल असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, ICT असेल, हे घटक कदाचित आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. पण ही टेक्नॉलॉजी जर टाळता येत नसेल तर आपल्याला त्या टेक्नॉलॉजीला आपल्या विकासासाठी, आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी सकारात्मक कसा आपण त्याचा बदल करू शकतो याचा विचार करणं आपल्याला क्रम प्राप्त आहे. आणि त्यामुळं 2 विषय माझ्यासमोर आहेत. एक म्हणजे 21व्या शतकातील विद्यार्थ्यांसाठीची कोणती कौशल्य महत्त्वाची आहेत आणि दुसरं म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आपण आपल्या शिक्षणामध्ये उपयोगात आणू शकतो. त्याचा पहिला घटक तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते स्किल बेस्ड एज्युकेशन. प्रथमतः स्किल जो भाग आहे किंवा कौशल्य, ज्याला आपण स्किलला कौशल्य असं म्हणतो. कौशल्य म्हणजे नेमकं काय, तर अशी एक म्हण आहे किंवा असं एक गुड थॉट म्हणून त्याला आपण, स्किल्स आर नॉट टू बी लर्न, स्किल्स आर टू बी ॲक्वायर्ड. कौशल्य आपल्याला आत्मसात करावी लागतात. म्हणजे मी तुम्हाला कितीही कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत तुम्ही स्वतः ते स्वीकारण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ते स्किल तुम्हाला जमणं कठीण आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर मी या ठिकाणी तुम्हाला 4 व्हीलर गाडी कशी चालवायची याचं खूप इत्यंभूत ज्ञान दिलं. दरवाजा कसा उघडायचा, चावी कशी लावायची, इंजिन कसं स्टार्ट करायचं, क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर यांचा वापर कसा करायचा, स्टेअरिंग कसं वापरायचं, सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि तुम्हाला म्हटलं ही चावी घ्या आणि आता तुम्ही छानपैकी ड्राईव्ह करून घ्या, तर तुम्हाला वाहन चालवायला जमणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण वाहन चालवण्यास शिकवणं हे कौशल्य आहे, ते वर्गात शिकवण्याचं थिओरिटिकल नॉलेज नाही. अशी भरपूर अशी कौशल्य आहेत की जीवन जगत असताना आपल्याला आज उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये NEP-मध्ये हे जे कौशल्य आहेत 21व्या शतकातील कौशल्य, त्यांचा आपल्याला खूप वापर किंवा उपयोग या ठिकाणी होणार आहे. इथं डेफिनेशन दिलेली आहे इंग्लिशमध्ये, ती मराठीमध्ये तो सांगेल. स्किल बेस्ड एज्युकेशन फोकसेस ऑन टीचिंग स्पेसिफिक स्किल्स रादर दॅन जस्ट थिओरिटिकल नॉलेज. आता मी जसं सांगितलं स्किल बेस्ड एज्युकेशन काय प्रकार तर आपल्या कौशल्य प्राप्त व्हावं या अनुषंगाने स्किल बेस्ड एज्युकेशनचा विचार केलेला आहे. इन्स्टेड त्याच्याऐवजी थिओरिटिकल नॉलेज देणं, थेरी ज्ञान देणं म्हणजे काय, एखादी घटना कशी घडते ते सांगणं. पण स्किल कशाला म्हणता येईल किंवा स्किल बेस किंवा ज्याला आपण दुसरी साईड त्याची प्रॅक्टिकल नॉलेज ते कसं सांगता येईल, तर प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं ते प्रयोगाच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला आत्मसात करता येतं. आणि तो प्रयोग कदाचित आपले शिक्षक डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतील किंवा आपण स्वतः तो प्रयोग समजून घेऊन करू शकतो. म्हणजे थोडक्यात स्किल हे कृतीयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. इट एम्फसाइजेस प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन अँड प्रिपेअर्स स्टुडंट्स टू मीट द डिमांड्स ऑफ द जॉब मार्केट इफेक्टिव्हली. आता आपल्याला माहिती आहे की नोकऱ्यांशी जर आपण ताळमेळ जोडायचा प्रयत्न केला, आपण जे शिकतोय त्या शिक्षणाचा जर आपण आपल्याला नोकऱ्या कशा मिळतील, किती मिळतील याच्याशी ताळमेळ जोडायचा प्रयत्न केला तर मात्र कठीण आहे हे समीकरण पूर्ण. कारण 100% मुलांना आज नोकऱ्या मिळू शकत नाही. म्हणजेच पर्यायाने दुसरी बाजू आपण विचारात घेतली तर आपल्याला काहीतरी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण 21व्या शतकात एक चांगले नागरिक, आदर्श नागरिक, उत्तम नागरिक म्हणून जीवन जगू शकतो. म्हणजे स्किल एज्युकेशनचा संबंध डायरेक्टली आपल्या व्यावसायिक शिक्षणाची जोडता येणं शक्य आहे. इथं महत्त्व दिलेलं या स्किल एज्युकेशनचं महत्त्व काय, डेव्हलपिंग स्किल्स इज एसेन्शियल फॉर पर्सनल अँड प्रोफेशनल ग्रोथ. म्हणजे आपला व्यक्तिमत्व विकास आणि आपलं प्रोफेशनलिझम, वैयक्तिक विकास आणि व्यक्तिमत्व विकास. आपण एखाद्या व्यवसायात जाताना त्या व्यवसायाचं विशिष्ट व्यक्तिमत्व असणं गरजेचं असतं. तुम्ही वकील पाहिला असेल, वकील ज्यावेळी कोर्टात जातो त्यावेळी त्यांची वेशभूषा विशिष्ट प्रकारची असते, शिक्षकांची वेशभूषा विशिष्ट प्रकारची असते, मेडिकल सायन्समध्ये डॉक्टरची वेशभूषा विशिष्ट प्रकारची असते. हे कशासाठी असतं तर ज्या त्या व्यवसायाचं एक प्रोफेशनलिझम असतं, काही प्रोफेशनल इथिक्स असतात ज्याला आपण रूल्स म्हणू. आणि जर मग आपण एखादा व्यवसाय किंवा व्यावसायिक कला आपल्यात यावं असं आपल्याला जर वाटत असेल तर ते इथिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शिक्षकाच्या बाबतीत सांगतो मी, स्वतः शिक्षक व्यवसाय आहे म्हणून. असं कधी झालं आहे का तुम्ही पहिलीपासून आत्तापर्यंत 12वीपर्यंत शिकत आला, शिक्षकाला कदाचित कधी कधी तुमच्याविषयी राग आला असेल म्हणा, एखाद्या मुलाने अभ्यास नाही केला थोडं चीड वाटली असेल शिक्षकाला, असं झालं असेल. पण कधी असं झालंय का आता या मुलाचं वातावरण भावून म्हणून याला निगेटिव्ह सांगतो, अजिबात अभ्यास करू नका, दररोज खोटं बोला, असं कधी शिक्षकाने तुम्हाला म्हटलेलं आठवतं? असं होणार नाही का? कारण त्या शिक्षकाचा एक इथिक आहे की मुलांना शिकवणं ही त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळं त्याला जे शिकवायचं ते चांगलं शिकवायचं.
तसंच प्रत्येक फील्डचा इथिक असतो आणि ती प्रोफेशनलिझम जी ग्रोथ होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते, ती स्किल होऊ शकते. पुन्हा शिक्षक व्यवसायाकडे वळलो. जर मी एखादा तरुण आहे, एखादा विद्यार्थी म्हणा किंवा व्यक्ती डायरेक्ट उभा केला शिकवायला तर त्याला अडचणीचं करणार आहे. म्हणून B.Ed सारखा कोर्स शासन का ठेवतंय तर अगोदर शिक्षकाला शिकवण्याची कला काय करावी लागेल, आत्मसात करावी लागेल. म्हणजे त्याचं प्रोफेशनलिझम आणि पर्सनल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी त्या स्किल एज्युकेशनच्या माध्यमातून डेव्हलप होतील. इट empowers individuals to adapt to industry changes, enhances their problem solving abilities and improves their overall competitiveness in the job. म्हणजे याच दोन गोष्टींचा म्हणजे व्यक्तिगत विकास जो सेल्फ असेल, पर्सनल असेल, यासोबत जो व्यवसाय आपल्याला ज्या व्यवसायात डाउनलोड करून घेऊ शकतो. म्हणजे जरी पुस्तक घेता आलं नाही एखाद्याला तरी देखील त्याचा अभ्यास त्या ठिकाणी संधी होत नाही, त्याला तो करता येतो. असे एकूण दीक्षा ॲपचे फायदे आपल्याला सांगता येतील. पहिलं कळलं, पहिलं ॲप कोणतं ॲप्लिकेशन आहे? दीक्षा ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन मी सांगणार आहे. खरं तर त्या ॲप्लिकेशनच्या ऐवजी पोर्टल म्हणता येईल त्याला, जे की गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, भारत सरकारचं पोर्टल आहे. फेब्रुवारी 2017 हे पोर्टल सुरू झालं. या पोर्टलचं नाव आहे स्वयं पोर्टल. हे जे स्वयं पोर्टल आहे याच्यामध्ये जवळपास 10,000हून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले. त्यानंतर याच्यात वेगळे कोर्सेस इन्क्लूड केले, प्रादेशिक भाषांमधले कोर्सेस. आता लक्षात घ्या की तुम्ही 8वी-9वीच्या मुलांविषयी बोलतो, 8वी-9वीला शिकताय आणि शिक्षण घेत असताना तुम्हाला असं वाटतं एखादा ऑनलाईन कोर्स करायचा आपल्याला, तर स्वयं पोर्टलला जाऊन आपण जर रजिस्ट्रेशन केलं स्वतःच्या मेल वापरून किंवा शालेय शिक्षण चालू असतानाच आपल्याला या स्वयं पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस कंप्लीट करता येतील. व्हर्च्युअल लॅब. आता व्हर्च्युअल लॅब काय प्रकारे समजून घ्या. आभासी प्रयोगशाळा त्याला म्हणतात. आपण विज्ञान शिकतो, विज्ञानात प्रयोग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. प्रत्येक इयत्ता वाईज जो कंटेंट आहे किंवा धडे आहेत त्या धड्यामध्ये प्रयोग केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ते प्रयोग वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष करता येणं, सगळे 100% प्रयोग करता येणं कठीण आहे. काही वेळेस मटेरियल उपलब्ध नसतं, काही प्रयोग करून दाखवणं मुलांसाठी रिस्की असतं, कारण त्याच्यात वेगळे केमिकल किंवा ज्वालाग्रही पदार्थांचा किंवा केमिकलचा वापर केला जातो. ते म्हणून तुम्ही सगळे भावी नागरिक आहात. शिक्षणामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या की भविष्यामध्ये पर्यावरणाच्या नेमक्या समस्या काय आहेत. यावर्षी तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. काय अनुभवलं? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर किती होतं सेल्सिअस? कितीपर्यंत गेलं आपल्याकडं? किती? 43. विदर्भात काही दिवस 45 अंशापर्यंत तापमान गेलं. 45. एवढं टेम्परेचर. एक 20 वर्षाचा जर सर्वे केला 35, 36, 37, 38 ह्याचा हळूहळू टेम्परेचर वाढलेलं आहे सगळं टेम्परेचर. आणि साधारणपणे 50 अंशापेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं, तापमान झालं तर सजीव सृष्टी जिवंत राहू शकणार नाही, अशा प्रकारचा शास्त्रज्ञांचा एक अंदाज आहे. आणि शास्त्रज्ञांनी असंही सांगितलेलं आहे की 2050 सालापर्यंत जर पर्यावरणामध्ये जर बदल घडून आणले नाही, बदल केले नाही तर ही परिस्थिती पुढे वाढत जाणार. ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रश्न बरेच जण अनेक जण चर्चेला घेतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर हे सगळे परिणाम पुढे पाहायला मिळाले.